काय पद्धतीने भाजप काँग्रेसचं आंदोलन घटना घडली, अत्यंत दुर्दैवी घटना काल घडलेली आहे। ते एक राजकीय आंदोलन दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला होता। पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई केलेली आहे। परिस्थिती हाताळण्यात आला होता। दोन्ही पक्षांनी जे फिर्याद आला होता त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। आता हे प्रत्यक्ष हे प्रकरण बद्दल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता की या अशा प्रकारचे आंदोलन मध्ये अशा काही घटना घडतील। आता ही घटना पुन्हा शहरात होऊ नये यासाठी पूर्ण अशा प्रकारचे आंदोलन ठिकाणीचे आढावा घेण्यात येत आहे। याचे नंतर कोणताही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा निवासस्थान किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे कार्यालय इत्यादीवर कोणत्याही प्रकारचे आंदोलनाला परवानगी देणार नाही आणि अशा प्रकारचे आंदोलन कुठे होऊ शकते याचे आम्ही प्रॉबेबल ठिकाण निश्चित करून पुन्हा त्याच्याबद्दल एक अरेंजमेंट तयार करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे। जे घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रत्येक जे कोणी दोषी आहे त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पुढे अशा घटना होता कामा नये यासाठी पुणे शहर पोलीस पूर्ण खबरदारी घेत आहे। जे स्टेटमेंट आमच्याकडे आला होता त्या अनुषंगाने स्टेटमेंटची प्राथमिक त्याचे जे स्टेटमेंट आमच्याकडे तक्रार अनुषंगाने प्राप्त झाली होती त्याचे प्राथमिक अवलोकन करून ज्यांचे विषय त्या FIR मध्ये रोल एट्रिब्यूट करण्यात आला होता त्यांना आरोपीचे कॉलम मध्ये घेण्यात आलेली आहे। पुढचे तपासामध्ये प्रत्यक्ष कोणाकोणाची चूक आणि जबाबदारी आहे ते चूक आहे त्याची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। यापूर्वी पण अनेकांनी परवानगी अशा मागितल्या एकमेकांच्या पक्ष कार्यालयावर ते आंदोलन करण्याचा, यापूर्वी दिल्या गेल्या नाहीत। काल असं काय घडलं की तुम्हाला त्यांना एकदम काँग्रेस भवनाच्या शेजारी आंदोलन करायला लावलं? ते मी जशा सुरुवातीला म्हटले अशा प्रकारचे इन्सिडेंट काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता। अशा कधी वाटला नव्हता की या शहरात अशा प्रकारची काही घटना घडतील। काल जी घटना घडलेली आहे प्राथमिक तपासाने काही पूर्वनियोजित दगडफेक करण्याची काही होती अशा काही दिसून येत नाही, परंतु हो काही दगड फेकण्यात आलेली आहे ही खरी गोष्टी आहे। याचे नंतर ही घटना होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे। पोलीस सत्ताधारी भाजपला मदत करते अशा कोणत्याही अशा प्रकारच्या तक्रारमध्ये कोणताही तथ्य नाहीये। पोलीस नियमानुसार कायदेनुसार कारवाई करत आहे। काही व्हिडिओ बाहेर येत आहे त्यामध्ये सांगितलं जातं की भाजप यापूर्वी जे आलं होतं आंदोलनाला काँग्रेस भवनासमोर त्यावेळेस लाट्या काट्या आतमध्ये पाहायला मिळाल्या होत्या। ती आता भरपूर तक्रार भरपूर तक्रार आणि मुद्दे एकमेकांचे विरुद्ध करत आहे। ती सगळी गोष्ट तपासाचे विषय तपासाच्या अनुषंगाने योग्य कारवाई करण्यात। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect